हाय हॅलो, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे आपल्या पार्थ अँड मम्माच्या चॅनलमध्ये. तर व्हिडिओची सुरुवात अगोदरच झालेली आहे सकाळी लवकरच, पण ना पार्थ झोपलेला होता आणि आवाज मी बोलल्यावर आवाज येईल म्हणून उठल म्हणून मी व्हिडिओची सुरुवात तेव्हा केली नव्हती समोर बोलून. तर म्हणलं चला आता सुरुवात करूया. तर आता माझे सगळं आवरले, म्हणजे पूजा वगैरे झाली, वाचायचं झालं. परत आम्ही मंदिरात गेलो, मंदिरातून जाऊन आलो आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे. आणि आता पार्थ झोपलही, त्याचं झोपायचाही टाईम झालेला आहे. तो नाश्ता वगैरे करून त्याचं सगळं झालेलं आहे, तो आता झोपल. तर चला म्हणलं अगोदर आपली व्हिडिओची सुरुवात राहिली आहे करायची, तर तीही करूयात. तर चला मग. आणि आता माझं म्हणजे सकाळपासून जे जे रुटीन होत आलेलं आहे ना, ते तुमच्यासोबत शेअर करते. आता ह्या व्हिडिओच्या पुढं तेच कंटिन्यू राहील, सो तुम्ही ते बघा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हणलं की स्पेशल दिवस तो असतोच. तर इथं मी आज 4:30 वाजता उठली होती. म्हणलं पार्थ उठायच्या अगोदर माझं सगळं आज झालंच पाहिजे, काहीही झालं तरी. सो त्यामुळे आज मी 4:30लाच उठले आणि आता इथं मला उंबरठा पूजन करायचं होतं. तर झाडून पुसून वगैरे सगळं झालेलं होतं. आता फक्त उंबरठा पूजन करून रांगोळ काढायची होती. तर माझं वाचन पूजा छान झाली होती, सगळं आवरलं होतं आणि आता आम्ही चाललो होतो मंदिरामध्ये. तर आज गुरुवारची आरतीही असते मंदिरामध्ये 8 वाजता सकाळी. सो म्हणलं चला आपल्याला आरतीही कटती आहे आज. सो माझं वाचन ते झालं होतं. पार्थी उठला होता, त्यालाही रेडी करून आम्ही गेलोत मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर काय आरती तर चालूच झाली होती. सो आरतीही घेतली. तर इथं आरती झाली होती आणि आता आम्ही घरी निघालो होतो. आणि आरती आम्हाला एकदम मोक्याला, म्हणजे एकदम आम्ही परफेक्ट टायमाला गेलो होतो तिथं. तर इकडं ना कबूतर होते बसलेले आणि पारचं ते दाखवूनच आलं होतं की मम्मा तिकडं बघ कबूतर आहेत आणि त्याला लय आवडतात कबूतर. सो इकडं पण आम्ही तिथे जाईपर्यंत लगेच उडूनही गेले. सो इकडं ना नंतर घरी आम्ही निघालो होतो. तर इथं बघतात ना तुम्ही, प्राजक्ताचे 2-3 झाडं आहेत. एवढाचा फुलांचा सडा पडला होता आणि तिथं सकाळ सकाळ इतकं मस्त वास येत होतात ना. तर चला म्हणलं आपणही थोडेसे फुलं घ्यावं देवांसाठी, स्वामींसाठी. सो तर थोडेसे फुलंही घेतले. नंतर आम्ही आलो घरी आणि घरी आल्याच्यानंतर आणलेली फुलं होते. तर म्हणलं चला ते स्वामींना अर्पण करूयात, देवांना ठेवूयात. सो तेही ठेवले स्वामींसाठी. नंतर ना मला नाश्ता बनवायचा होता. आता पार्थला ना झोपेतून उठवलं कीच नेलं होतं. सो म्हणलं आता त्याला भूकही लागली असेल म्हणून त्याच्यासाठी इथं पोहे बनवले, त्याच्यासाठी आणि त्याच्या बाबासाठी. आणि इथं बघा पार्थचं असं बघणं चालू होतं वरती चढून. आणि आजकाल मात्र ना आम्हाला आहे ना ह्या गोष्टीनं किचन वाट्यावरती पार चढायचा असतो. सो इथं खाली असं काहीही ठेवायचं आणि वरती चढायचं. तो गेला आणि नंतर मीही पटकन नाश्ता वगैरे करून त्याला खाऊ हे घातला. नंतर मी माझी लागली स्वयंपाकाला.
तर लगेच मला चला स्वयंपाकही पटकन आवरून घेता येईल आपला. आणि स्वयंपाक करता करताच माझ्या आठवणीत आलं की मला नाचणी भिजत घालायची, नाचणी सत्व बनवायचं आहे. तर चला म्हणलं तेही भिजत घालूयाचं, नाही तर नाचणीही भिजत घातली आणि नंतर मग मी माझ्या स्वयंपाकाला लागले. तर माझा इकडं स्वयंपाक चालू आहे आणि तुम्हाला दाखवते पार्थ असा जो मध्ये मध्ये परेशान करत होता ना, त्याला म्हणून मी असं इथं वरती बसवलं होतं सेंटर टेबलवर आणि त्याला डाळिंब खायला दिलं. तर म्हणलं तो जोवर तू खा, माझा स्वयंपाक होईपर्यंत. मग माझा स्वयंपाक तोपर्यंत झाला. सो ते स्वामींना नैवेद्य दाखवला आणि नंतर मग मीही 12च्या नंतर उपवास सोडला. आणि नंतर मला शेजारच्या काकूंची पूजा होती घराची, सो तिकडेही जायचं होतं. सो नंतर मी तिकडे चालले होते. चला आजचा मी व्हिडिओ इथंच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.